नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीसाठी उपयोजित लेखनाचा अभ्यास करणार आहोत। उपयोजित लेखनामध्ये आजचा आपला घटक आहे वृत्तांत लेखन। वृत्तांत लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। वृत्तांत लेखन म्हणजेच काय की घडलेल्या घटनेचे नेमके वर्णन करणे। वृत्तांत लेखन हा तुम्हाला पूर्वी प्रश्नपत्रिकेमध्ये शब्दरचना लेखनाच्या प्रश्नाची शब्दरचना असायची, परंतु आता त्या पद्धतीचा कृतीपत्रिकेत प्रश्न नसणार। तर कृतीपत्रिकेत एखाद्या घटनांची प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे तुम्हाला वृत्तांत लेखन तयार करायला सांगितले जाईल। शाळेत परिसरामध्ये साजरे होणारे कार्यक्रम, उदाहरणार्थ मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन अशा कार्यक्रमांची किंवा इतर काही माहिती देऊन वृत्तांत लेखनासाठी तुम्हाला मुद्दे दिले जातील। वृत्तलेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने सुद्धा दिले जातील। वृत्तांत लेखनासाठी शब्दांची मर्यादा तुम्हाला 60 ते 80 शब्द इतके असेल। समाजात रोज असंख्य अशा घटना घडत असतात, त्यापैकी आपण पाहिलेल्या ऐकलेल्या घटना एकमेकांना सांगतो। समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती आपल्याला मिळावी अशी सर्वांचीच इच्छा असते, म्हणून वर्तमानपत्रातून ही माहिती दिली जाते। समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची जी माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते तिलाच आपण वृत्तांत किंवा बातमी असे म्हणतो। ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजेच वृत्तांत लेखन किंवा बातमी लेखन आहे। यापूर्वी तुम्ही बातमी लेखन हे सुद्धा नाव ऐकलेलं असेल, तर बातमी लेखन आणि वृत्तांत लेखन यामध्ये साम्य आहे। आजचे युग हे माहितीचे युग आहे। तंत्रज्ञान तसेच प्रसार माध्यमांमुळे सारे जग जवळ आले आहे। जगात कुठेही घडलेल्या घटना त्यांची अचूक माहिती आपल्याला घरामध्ये बसून वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे मिळत असते। उदाहरणार्थ उद्या जर वादळाची शक्यता असेल तर तुम्हाला कोणीही घराबाहेर पडू नये अशी बातमी सांगितली जाते बातम्यांमध्ये। यासारख्या अनेक दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बातम्यांपासून ते भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील घटनांबाबतच्या सर्व बातम्या आपल्याला कळतात। मग ते कशाच्या माध्यमातून कळत असतात, तर आपल्याला दूरदर्शनवरती जे काही बातम्या असतात त्यांच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रामधून ही माहिती दिली जाते। मग आपल्या सभोवतालील घडणाऱ्या विविध घटनांमधून जनतेला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या घटनांची माहिती देणाऱ्या नियतकालिकांना आणि त्या माहितीला बातमी किंवा वृत्त असे म्हणतो। आणि ज्या ठिकाणी आपण ते लिखित स्वरूपामध्ये लिहितो त्या लिखित स्वरूपाला आपण बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन असे म्हणतो। वृत्तलेखनाचे प्रकार आहेत बातमी, अग्रलेख किंवा वृत्त। अशा अनेक बातम्या आपल्याला आकाशवाणीवरून, दूरचित्रवाणीवरून बातम्या सांगितल्या जातात। मात्र या बातमीचे प्रकार हे श्राव्य आणि दृकश्राव्य स्वरूपाचे असतात। आपल्याला वर्तमानपत्रासाठी लिहिल्या जाणाऱ्या वृत्तांतांचा प्रकार अभ्यासायचा आहे। तर वृत्तांत लेखनाची रचना कशी असावी? कमीत कमी शब्दांमध्ये आकर्षक आणि बातमीच्या गाभ्याचे दर्शन घडवणारे तसेच बातमी वाचायची उत्सुकता वाढवणारी वृत्तांताची लिखित स्वरूपाची रचना असावी। आता वृत्तांताबद्दल काही तिची भाषा कशी असावी, कोणती कोणती आपल्याला काळजी घ्यायची आहे याचा आपण संक्षिप्त आढावा घेऊया। वृत्तांत लेखनामध्ये जी काही बातमी आपण छापणार आहोत, लिहिणार आहोत, त्या बातमीची भाषा कशी असावी, तर ती बातमीची भाषा अत्यंत साधी, सोपी असावी। वाक्य सुटसुटीत आणि लहान असावीत। बातमीतील वाक्यरचना पाल्हाळिक असू नये, अर्थहीन असू नये, म्हणजेच भाषा शुद्ध असावी, त्याचबरोबर अर्थबोध करणारी असावी।
बातमी लेखनामध्ये अलंकारिक शब्द किंवा अलंकारिक वाक्यरचना टाळावीत. वाचकांनी एकदा वाचल्यानंतर सहज समजेल अशी लेखनाची भाषा असावी. त्याचबरोबर वृत्तांत लेखनामध्ये स्थळ, काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा. वृत्तांत लेखन करताना लक्षात ठेवायचे निकष. वृत्तांत लेखनामधील ज्या काही घटना किंवा ज्या काही प्रसंगाचं आपण वर्णन करणार आहोत ती घटना किंवा प्रसंग कशी असली पाहिजे, विश्वासार्ह असली पाहिजे. घटनेचा अतिमहत्त्वाचा भाग प्रथम लिहिला गेला असावा, नंतर त्याचा तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे. बातमीला आकर्षक असे शीर्षक द्यावे, ज्याकडे शीर्षकाकडे वाचकांचं, लोकांचं लक्ष वेधलं जाईल. मथळा लिहून झाल्यावर आपल्याला घटनेचे सविस्तर स्पष्टीकरण देता यावी. घडलेली घटना क्रमवार लिहिता यावी किंवा क्रमवार सांगता यावी. वृत्तांत लेखनामध्ये ठिकाण, काळ, व्यक्ती यांचा उल्लेख असावा. लेखन हे नेहमी तटस्थपणे केलेले असावे. बातमी वाचल्यानंतर ती घटना डोळ्यासमोर उभी राहील असे लेखन करावे. भाषा साधी, सोपी, वाचकांना पटकन समजेल अशी असावी. वृत्तांत लेखनामधील भाषा ही, वाक्य ही छोटी असावीत, तसेच परिच्छेद केलेले असावे. वृत्तांत लेखन हे नेहमी सकारात्मक असावे, नकारात्मक नसावे. घटना जशी घडली तशी सांगणे गरजेचे असते. लेखनाविषयीचे नियम वृत्तांत लेखन करताना पाळले गेले असावेत. तणावाचे वातावरण निर्माण होईल अशी बातमी नसावी. बातमी सामाजिक ताणतणाव निर्माण करणारी नसावी. बातमीत कोणाचेही बदनामी करण्यात नसावी. मात्र अशा प्रकारची बातमी समाजाच्या हिताची असेल तर अवश्य द्यावी, परंतु त्यामुळे समाजाचे वातावरण बदलेल, अहिंसेची भावना निर्माण होईल, लोकांमध्ये वादविवाद होईल अशी बातमी नसावी. वृत्तांतामध्ये अन्याय, हिंसा, महिलांवरील अत्याचार यांचे भडक वर्णन नसावे. वृत्तांत लेखन हे स्वच्छ, सुंदर असावे. त्यामध्ये खाडाखोड करणे टाळावे. थोडक्यात वृत्तांत लेखनामध्ये वस्तुस्थिती दर्शक असावी आणि वृत्तांत लेखकाने नेहमी ती तटस्थ भूमिका घेऊनच लिहावी. त्याचप्रमाणे एखाद्या समारंभाचे वृत्तांत असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण आले होते यांचा आवर्जून उल्लेख करावा. वृत्तांतमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदा नालस्ती करू नये. समाजाच्या भावना भडकतील किंवा वंदनीय व्यक्तींची प्रतिमा डगमळेल असा मजकूर नसावा. तर हे झाले वृत्तांत लेखनाचे निकष. आता वृत्तांत लिहिताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजेच वृत्तांत लेखनामध्ये राग, आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी तीव्र भावना व्यक्त करणे अपेक्षित नसते. संक्षिप्त रूपाने वस्तुस्थिती दर्शक वृत्तांत लेखन असावे. कल्पनेला अजिबात वाव नसावा. सत्यकथन आणि वस्तुनिष्ठता यास वृत्तांत लेखनामध्ये महत्त्व दिले जावे. सभा, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा यांच्याविषयीच्या एखाद्या घटनेसंबंधी सविस्तर आणि क्रमवार माहिती सांगणे म्हणजेच वृत्तांत लेखन होय. वृत्तांत लेखनामध्ये आटोपशीरपणा, आकर्षित पद्धतीने लेखन कार्य आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तारीख, वेळ आणि ठिकाण देणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याचं संक्षिप्त इथे विवरण दिलेलं आहे की वृत्तांत कसा असावा. घटनेचे अचूक, परिपूर्ण, स्पष्ट लेखन असावे. मथळा असावा, शीर्षक असावा, स्पष्टीकरण असावा, घटनांचा क्रम योग्य रीतीने लिहिलेला असावा, लहान वाक्ये, लहान परिच्छेद असावे, नकारात्मक भाषा नसावी म्हणजे सकारात्मक भाषा असावी, भाषा वास्तवदर्शी असावी, त्याचबरोबर स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख केलेला असावा. आता इथे एक वृत्तांत लेखनाचा नमुना दिलेला आहे. तो नमुना आता आपण अभ्यासूया. वृत्तांत लेखनाचा मथळा इथे दिलेला आहे म्हणजे शीर्षक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. रत्नागिरी, तारीख 28 फेब्रुवारी. आता तुम्हाला माहिती असेल
28 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन साजरी करतो आणि तो का करतो हे आपल्याला माहिती आहे. याच्या आधी आपण जे काही बातमी लेखन अभ्यासलेले आहेत त्या बातमी लेखनामध्ये आपण मराठी भाषा दिनासंबंधीची बातमी अभ्यासलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 28 फेब्रुवारी असतो आणि त्यांनी जे काही मराठी भाषेसाठी जे काही योगदान दिलेले आहे त्यांच्या या योगदानाच्या कृतार्थ आपण 28 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण मराठी भाषा दिन म्हणून तो उत्साहात साजरा करतो. म्हणून इथे 28 फेब्रुवारी नेहमी लक्षात ठेवायचे की मराठी भाषा दिन साजरी केली जाते आणि त्या दिवशी आपण का करतो. आता आपण वृत्तांत लेखन पाहूया. रत्नागिरी येथील समर्थ विद्या मंदिर येथे मराठी भाषा दिन दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री म. सा. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी ठीक 7:30 वाजता इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली. सकाळी 9 वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या सभागृहात एकत्र जमले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व माननीय मुख्याध्यापक स्थानापन्न झाले. आता परिच्छेद बदललेला आहे. सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कविता वाचन, मराठी गीत गायन, कथाकथन, कादंबरीतील काही अंशाचे अभिवाचन इत्यादी प्रकारचे सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे 2 परिच्छेद आता आपण वाचन केलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये कार्यक्रम किती वाजता होता, कोणत्या तारखेला होता, कुठे होता आणि कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित होते यांचं संक्षिप्त विवरण दिलेलं आहे. आणि नंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये शाळेतील जो काही कार्यक्रम साजरी करण्यात आला त्याचं संक्षिप्त विवरण दिलेलं आहे. आता शेवटचा पॅरेग्राफ आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपण कार्यक्रमाची समाप्ती कशी झाली ते संक्षिप्तरीतीने लिहिणार आहोत. कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तर अशा रीतीने संक्षिप्तरित्या कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळेल असं वृत्तांत लेखन आपलं असलं पाहिजे. आता तुम्हाला खालीच प्रश्न दिलेला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये की खालील विषयावर वृत्तांत लेखन करा. तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं फॉर्मॅट दिलं जाऊ शकेल आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला छोटीशी वृत्तांत लेखन तयार करायचं आहे. पाहूया आपण. नव महाराष्ट्र विद्यालय विमाननगर वसई जागतिक विज्ञान दिन सोहळा. जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान. प्रमुख उपस्थिती तुम्हाला इथे स्थळ दिलेले डॉक्टर होमी भाभा सभागृह. तारीख दिलेली आहे 28 फेब्रुवारी, वेळ सकाळी 11 वाजता. तर तुम्हाला ह्याच तारखेचं आणि ह्या स्थळाच्या संदर्भात आणि जागतिक विज्ञान दिन सोहळा या संदर्भातील तुम्हाला वृत्तांत लेखन तयार करायचं आहे. तर बघूया आता आपण वृत्तांत लेखन. विज्ञानाची आराधना म्हणजेच ईश्वराची आराधना. डॉक्टर जयंत नारळीकर आमच्या प्रतिनिधीकडून. वसई दिनांक 1 मार्च. आता इथे तुम्हाला इथे 1 मार्च दिलेलं आहे पण तुम्ही 28 फेब्रुवारी लिहायचं आहे. कदाचित तुम्ही 28 फेब्रुवारीला जर कार्यक्रम असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण 29 फेब्रुवारी ज्यावेळेस लीप वर्ष असेल तेव्हाच आपण लीप वर्षानुसार 29 फेब्रुवारी लिहू शकतो. पण 28 फेब्रुवारी ही फेब्रुवारी महिन्यातील शेवटची तारीख असते म्हणून बातमी दुसऱ्या दिवशी आपण छापून येतो म्हणून दुसऱ्या दिवशीची तारीख बातमीमध्ये लिहायची आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इथे 1 मार्च लिहिलेला आहे आपण. नाहीतर तुम्ही म्हणाल की परीक्षेमध्ये 28 फेब्रुवारी दिले तर मी वृत्तांत लेखनामध्ये 28 फेब्रुवारीच लिहायचं नाही. कारण की ज्या दिवशी कार्यक्रम साजरी केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये बातमी छापली जाते म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशीची तारीख टाकायची आहे. 1 मार्च. आपल्या या अमर्याद विश्वाचे रहस्य आपल्याला विज्ञानाकडूनच कळणार आहे. किंबहुना विज्ञानच आधुनिक काळातील ईश्वर आहे. म्हणून विज्ञानाची आराधना करणे म्हणजेच ईश्वराची आराधना करणे होय. असा मौलिक विचार डॉक्टर जयंत नारळीकर
यांनी जागतिक विज्ञान दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात मांडला। ते ह्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। वसईच्या नवमहाराष्ट्र विद्यालयात जागतिक विज्ञान दिनाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला। सुरुवातीला विमाननगरच्या संपूर्ण परिसरात अभिनव अशी विज्ञान दिंडी काढण्यात आली होती। एका पालखीत आपल्या सूर्यमालिकेची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। ती आभाळवृद्धांचे लक्ष वेधून घेत होती। समारंभाच्या सुरुवातीच्या भागात आपल्या आकाशगंगेचे व्हिडिओ चित्रण दाखवण्यात आले। त्यात ग्रहगोलाचे ॲनिमेशन केलेले होते। हे प्रदर्शन चालू असताना नारळीकर त्यावर भाष्य करीत आपल्या अमर्याद विश्वाची माहिती देत होते। त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी तर सुरस व चमत्कारिक वाटत होत्या। सगळे प्रेक्षक खिळून जाऊन ते चित्रण पाहत होते। नारळीकरांचे भाषण म्हणजे विज्ञानप्रेमींना मेजवानीच होती। कार्यक्रमानंतर अल्पोहार झाला आणि विज्ञानाचे रहस्य आपल्या मेंदूत साठवीत प्रेक्षक घरी परतले। तर विद्यार्थी मित्रांनो, अशी ही वृत्तांत लेखन आपण लिहिलेलं आहे। तुम्हाला एकाच पानावरती लिहायचे आहे वहीच्या। अशा स्वरूपाचं पण तुमचं असू शकतं। एक वेगळा ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहिता येऊ शकतं। नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या जागतिक विज्ञान दिन सोहळा दिमाखात संपन्न। तर हे तुम्हाला हे जे काही मथळा आहे किंवा शीर्षक आहे तुम्ही ते मध्यभागी लिहायचं आहे। त्यानंतर दिनांक इथे 29 फेब्रुवारी लिहिलेला आहे, पण तुम्ही काय लिहायचं आहे 1 मार्च विज्ञाननगर वसई जागतिक विज्ञान दिनानिमित्त नवमहाराष्ट्र विद्यालयातर्फे डॉक्टर होमीबाबा सभागृह येथे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले। या व्याख्यानात शास्त्रज्ञ डॉक्टर दीपेश जोशी, सन्माननीय खगोलशास्त्रज्ञ अभ्यासक सुनील राव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर नारळीकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्त्व अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्ट केले। त्यासाठी त्यांनी अनेक खगोलशास्त्रज्ञ दाखवले। रोजच्या जीवनातील घटनांकडेही चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्ती कसे पाहावे याविषयी मार्गदर्शन केले। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर जोंधळे व नीला राऊत यांनी आपला प्रवास थोडक्यात उलगडत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या व्याख्यानाची सांगता दुपारी 2च्या सुमारास झाली। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर नारळीकर यांच्या हस्ते नवमहाराष्ट्र महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। तर इथे तुम्हाला मी 2 प्रकारे या कृतीचं उत्तर दिलेलं आहे। तुम्हाला जसं ज्या कृतीचं भाषा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने वृत्तांत लेखन या लेखन कौशल्याचा घटक इथे संपतो। धन्यवाद।